महाड तालुक्यामध्ये गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये खून-खुणाचा प्रयत्न, चोरी, विनयभंग, महिलांवर अत्याचार अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे। महाड तालुक्यातील मौजे तेलंगे रोहिदासवाडी येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सपना नरेश मालगुणकर वय 30 असे विनयभंग झालेल्या पीडित महिलेचे नाव असून महाड तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी असून यातील आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करून तसेच हाताबुकीने मारहाण केली। यानंतर सदर घटनेतील इतर आरोपींनी पीडित महिलेचा कुर्ता फाडून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केली तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश मोडून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे। या प्रकरणी आरोपी नितेश गणेश तुरळकर, निलेश गणेश तुरळकर, गीतांजली नितेश तुरळकर राहणार तेलंगे रोहिदासवाडी व अंकुश बंडू महाप्रळकर, सुनंदा अंकुश महाप्रळकर राहणार महाप्रळ तालुका मंडणगड अशी 5 आरोपींची नावे असून या सर्व आरोपी विरोधात महाड तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 189, 2, 191, 2, 333, 115, 2, 74, 352, 351, 2 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37, 1, 3, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही महाडिक या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।